नमस्कार. विचार करा, तुम्हाला कुठलंही काम नाही, तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीत आणि तुम्हाला पैशांची सुद्धा फिकर करायची गरज नाही. तुम्ही मस्तपैकी कुठेतरी बीचवर रिलॅक्स करत आहात, ओहो, किंवा नेचरमध्ये हायकिंग करत आहात. परंतु वास्तवमध्ये हे प्रत्येकासाठी पॉसिबल नाहीये. बऱ्यापैकी लोकांना दिवस रात्र एक करून काम करायला लागतात आणि त्यानंतर ते आपलं आयुष्य जगू शकतात. त्यांच्या आयुष्यात असा एक वेळ येतं की त्यांना असं वाटतं की अरे खूप झालंय, मला आता रिटायरमेंट करायचंच आहे, मला रिटायर व्हायचंय. भारतात बऱ्यापैकी लोकांना वाटतं की रिटायरमेंट 60 वर्षानंतरच पॉसिबल आहे. परंतु काय होईल जर का मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्याच्या खूप अगोदर रिटायर होऊ शकता. जर तुमच्या मनातही असं काही विचार चालू असेल तर तुम्ही एक परफेक्ट व्हिडिओवर आता आले आहात. या व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत फायनान्शियल इंडिपेंडन्स संदर्भात आणि अर्ली रिटायरमेंट संदर्भात. तर कुठे जायची गरज नाही. परंतु त्याआधी जर का तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कन्सिडर सबस्क्राइबिंग आवर चॅनल, कारण आम्ही तुमच्यासाठी सतत अपडेट्स घेऊन येतो ऑन इन्व्हेस्टिंग, पर्सनल फायनान्सेस, ट्रेडिंग अँड म्युच्युअल फंड. चला मित्रांनो, करूया आजच्या टॉपिकची सुरुवात. यूएस मध्ये एक मूवमेंट चालू आहे, त्याला ते म्हणतात फायर मूवमेंट. फायर स्टँड्स फॉर फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर अर्ली. या मूवमेंट मध्ये ते आपल्याला सांगतात की आपल्या आयुष्याच्या अर्ली एज मध्ये आपल्याला खूप कष्ट करून, खूप मेहनत करून, खूप काम करायला पाहिजे आणि जितकं पॉसिबल तेवढं कमी स्पेंड करा, जेणेकरून तुम्ही आपली स्वतःची एक खूप मोठी वेल्थ निर्माण करू शकणार आणि तुमचं अर्ली रिटायरमेंट शक्य होईल. नाईस ना? जेव्हा आपण या फायर मूवमेंट संदर्भात बोलतो त्याच्यात तुम्हाला दोन एलिमेंट्स दिसतील. पहिला म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि दुसरं महत्वाचं म्हणजे रिटायर अर्ली. तर या कन्सेप्ट मागचं लॉजिक काय आहे की जर का तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्सचं लॉजिक लक्षात आला आणि जर का तुम्ही फायनान्शियल इंडिपेंडन्स लवकर अचीव्ह करू शकलात तर अशा ठिकाणी तुमचं अर्ली रिटायरमेंट लवकरच शक्य होईल. आता हे फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय? तर सोप्या शब्दात आपण स्वतःहून पैशांसाठी काम करणे त्याऐवजी पैशांना आपल्यासाठी काम करू द्या. इन शॉर्ट, इन्स्टेड ऑफ यू वर्किंग फॉर द मनी, लेट युअर मनी वर्क फॉर यू. हे आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स. या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम काय असतं आणि त्यांचं अंतर काय आहे हे समजून घ्यायचं अतिशय गरजेचं आहे. ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे ती इन्कम ज्यासाठी तुम्ही काम करत आहात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला वर्षभर काम केल्यानंतर सॅलरी भेटते, बरोबर? किंवा वर्षभर तुम्ही आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये जर का तुम्ही इनपुट्स टाकत असाल तर तुम्हाला प्रॉफिट येईल. परंतु पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय की तुम्ही काही काम न करता तुम्हाला ही इन्कम आली तर ती पॅसिव्ह इन्कम. फॉर एक्झाम्पल, रेंटल इन्कम, फिक्स डिपॉझिट वरचा इंटरेस्ट. जर का तुमचा पॅसिव्ह इन्कम तुमच्या ऍक्टिव्ह इन्कम पेक्षा जास्त असला तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्स तुम्ही अचीव्ह केले, कारण तुम्हाला काही न करता पैसे भेटतायत ना. करेक्ट? म्हणजे तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट झाला आहात. सेकंड, आपल्याला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम शोधावे लागतील जेणेकरून आपण काही एक्स्ट्रा मनी सुद्धा अर्न करू शकणार. हे बघा, जर का आपल्याकडे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम असले तर आपण एखाद्या कुठल्या तरी स्ट्रीम ऑफ इन्कमवर डिपेंडंट नसणार. करेक्ट? जर का तुम्हाला पॅसिव्ह इन्कम संदर्भात अजून माहिती घ्यायची असेल तर आम्ही या पर्टिक्युलर विषयावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेली, नक्की जाऊन ती व्हिडिओ बघा. ओके, चला. आता ही जी फायर मूवमेंट आहे याच्यात 3 पॅरामीटर्स आहेत: एक्स्ट्रीम सेव्हिंग, लिव्हिंग बिलो युअर मीन्स अँड पॅसिव्ह इन्कम. एक एक करून आपण या विषयांवर माहिती घेऊया. तुम्ही 50-30-20 रूल ऐकलायत का? नाही? अच्छा, डोंट वरी, मी तुम्हाला ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करतो. आणि यासाठी चला एक लहान एक्झाम्पल घेऊया. ओके, समजा एक कोणतरी माणूस आहे, तो 10,000 रुपये प्रति महिना अर्न करतोय. त्यापैकी 50% म्हणजे 5,000 रुपये तो आपल्या बेसिक नीड्सवर खर्च करणार. फॉर एक्झाम्पल, ग्रोसरीज, रेंट किंवा ट्रॅव्हल. त्यापैकी 30% म्हणजे 3,000 रुपये तो आपल्या वॉन्ट्सवर खर्च करणार. म्हणजे चांगले कपडे पाहिजेत, बाहेर जाऊन खाना खायचा आहे, जेवायचं असेल त्याला, किंवा मूवीज बघायला गेला तो. आलं लक्षात? आणि 20% ऑफ हिज इन्कम, दॅट इज 2,000 रुपीज, तो सेव्हिंग करतोय आपल्या फ्युचरसाठी. हे आहे 50-30-20 रूल. परंतु हा जो 50-30-20 रूल आहे हे आपल्या अर्ली रिटायरमेंटसाठी सफिशियंट नाहीये. याचा वापर करून तुमचं रिटायरमेंट डिले होणार आहे, अर्ली नाही होणार. जर का तुम्हाला अर्ली रिटायर करायचं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रीम सेव्हिंग रूल वापर करावा लागेल. आता एक्स्ट्रीम सेव्हिंग रूल म्हणजे काय? तर कमीत कमी 50 ते 70% आपली इन्कमचे तुम्ही सेव्ह करा. परंतु आता तुम्हाला विचार आला असेल की जर का मी एवढं सेव्ह केला तर मी स्पेंड काय करणार आहे, माझ्याकडे काय उरणार आहे खर्च करण्यासाठी? आणि यावर तुम्हाला मी पॅरामीटर नंबर 2 सांगणार आहे, दॅट इज फ्रुगॅलिटी. आता हे फ्रुगॅलिटी म्हणजे काय? तर सोप्या शब्दात काटकसर करणे. फ्रुगॅलिटी आपल्याला काय सांगतं की कुठलाही एक्सपेंडिचर करण्या अगोदर
दोनदा विचार करा आणि त्यानंतर स्पेंड करा. कारण आपल्यापैकी बरेच लोक आधी अननेसेसरी स्पेंडिंग करतात आणि त्यानंतर घरी जाऊन रिग्रेट करतात. कितीतरीदा आपण असा अननेसेसरी एक्सपेंडिचर केलाय आणि तरी नंतर घरी जाऊन रडलोय की अरे यार उगीच मी एक्सपेंडिचर केलंय, तेवढी काही गरज नव्हती मला. फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही फोन घ्यायला गेलेत, अतिशय एक्सपेन्सिव्ह फोन घ्यायची तुम्हाला गरज नव्हती तरी तुम्ही घेऊन आलेत, अननेसेसरी एक्सपेंडिचर. हे जो काटकसरचा माइंडसेट आहे ना, याला इम्प्लिमेंट करणे तेवढे सोपे नाहीये, परंतु याचे बेनिफिट्स तुम्हाला खूप चांगले भेटतील. चला व्हिडिओला कंटिन्यू करूया. आता आपण स्टेप्स डिस्कस करणार आहोत. स्टेप नंबर 1, आपल्या इन्कमचा किती पर्सेंटेज तुम्हाला सेव्ह करायचा आहे, अगोदर तुम्ही तो पर्सेंटेज डिसाइड करा. फॉर एक्झाम्पल आम्ही व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेलं की 50 ते 70% तुम्हाला सेव्ह करावं लागेल एक्स्ट्रीम सेव्हिंग मध्ये. तर एक नंबर तुम्ही डिसाइड करा आणि त्यानंतर त्या नंबरला चेंज करू नका, स्टिक टू इट. यानंतर तुम्ही डिसाइड करा की तुम्हाला जर का रिटायरमेंट घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला किती टार्गेट अमाऊंट लागेल. ही अमाऊंट डिसाइड करणे तेवढे सोपे नाहीये, परंतु फायर मध्ये यासाठी एक फॉर्म्युला दिला गेलाय की किती रिटायरमेंट अमाऊंट असावा आपला, तर 25 मल्टिप्लाइड बाय अॅन्युअल एक्सपेन्सेस. एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपला अॅन्युअल एक्सपेन्सेस 10 लाख असतील, त्याला आपण 25 नी मल्टिप्लाय करावा म्हणजे 2.5 करोड आपल्याला लागतील. हा आपला रिटायरमेंट कॉर्पस झाला, 2.5 करोड. नाव लेट्स अज्युम की आपण या रिटायरमेंट कॉर्पस मधलं 4% आपण विड्रॉ केला प्रत्येक वर्षी, म्हणजे परत 10 लाख आले, तर ते आपण आपल्या अॅन्युअल एक्सपेंडिचर साठी वापरू शकणार, म्हणजे आपण झालो अर्ली रिटायरमेंट पॉसिबल आहे. यासाठी एक वेबसाईट सुद्धा आहे जिथे जाऊन तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुम्हाला किती पैसे सेव्ह करावा लागेल, काय रेटनी सेव्ह करावं लागेल, जेणेकरून तुम्ही अर्ली रिटायरमेंट अचीव्ह करू शकता. ओके, तर त्या वेबसाईटचा लिंक आम्ही दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये. नक्की जाऊन त्या वेबसाईटवर व्हिजिट करा आणि कॅल्क्युलेट करा अमाऊंट सुद्धा आणि रेट पण. तुम्ही स्वतःहून व्हिजिट करा, आपल्या अनुसार ते अमाऊंट त्याच्यात टाका आणि तुम्हाला रिझल्ट दिसतील. चला पॅसिव्ह इन्कम वर जरा बोलूया. ही जी पॅसिव्ह इन्कम आहे, या इन्कमला कमवण्यासाठी तुम्हाला मिनिमल एफर्ट्स टाकावे लागतात किंवा तुम्हाला काही एफर्ट्स टाकण्याची गरज पण नाहीये आणि तुम्हाला तरी ती इन्कम येईल. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही आपला घर रेंटवर दिला तर नाही, काही न करता तुम्हाला रेंट येईलच, तेवढी इन्कम तुम्हाला येणारच आहे. ओके, काही एफर्ट्स न टाकता. समजा तुम्ही आपले काही पैसे एफडी केलेत आणि त्या एफडी वर तुम्हाला सतत इंटरेस्ट भेटत राहील काही न करता, बरोबर. तुम्हाला पॅसिव्ह इन्कम कमवण्यासाठी काही एफर्ट्स टाकायची गरज नसते. या विरुद्ध ऍक्टिव्ह इन्कम काय आहे? ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे ते तुम्हाला टास्क परफॉर्म करावे लागतील, तुम्हाला जॉब परफॉर्म करावा लागेल किंवा आपल्या करिअरमध्ये पुढे जावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे भेटतील. फक्त जॉब मध्ये नाही, कुठलाही इन्कम तुम्ही बघा, जेव्हा तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होऊन काही एफर्ट्स टाकून जर का तुम्हाला इन्कम येत असेल तर ते तुमची ऍक्टिव्ह इन्कम आहे. ऍक्टिव्ह इन्कम कमवण्यासाठी तुम्हाला आपला टाइम द्यावा लागेल, एफर्ट्स टाकावे लागतील. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही जॉबवर जाता तर महिनाभर तुम्ही काम करता, त्यानंतर तुम्हाला सॅलरी येते. प्रोफेशनल साठी सुद्धा त्यांना आधी काम करावं लागतं, त्यानंतर ते प्रोफेशनल फीस क्लेम करू शकता. फ्रीलान्स इन्कम असते, त्यासाठी तुम्हाला फ्रीलान्सिंग काम करावं लागतं, त्यानंतर तुम्हाला इन्कम येते. तर तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ते इन्कम येईल, बरोबर. आणि म्हणून ती आहे आपली ऍक्टिव्ह इन्कम. आपल्या आयुष्याच्या स्टार्टिंग मध्ये आपले प्रयत्न असायला पाहिजे की आपल्याला आपली ऍक्टिव्ह इन्कम वाढायची आणि ऍक्टिव्ह इन्कम प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यावर ऍक्टिव्ह इन्कम पण वाढते. ओके, काही करून आपली प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करा. हवे असतील तर नवीन स्किल्स शिका, जेणेकरून तुम्ही अजून इन्कम जनरेट करू शकणार. परंतु तुम्हाला माहितीये का, कधी कधी तुमची जी ऍक्टिव्ह इन्कम आहे ना, ती पुढे जाऊन तुमची पॅसिव्ह इन्कम पण बनवू शकते. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही युट्यूब व्हिडिओज बनवत असाल किंवा व्लॉग्स किंवा ब्लॉग्स तुम्ही लिहत असाल, तर तुमची ऍक्टिव्ह इन्कम कधी होईल, जेव्हा तुम्ही काही नवीन व्हिडिओ बनवलेत किंवा ब्लॉग मध्ये काही नवीन तुम्ही लिहिला, त्यावर तुम्हाला नवीन ऍक्टिव्ह इन्कम आहे तुमची, कारण तुम्ही मेहनत केली त्यानंतर तुम्हाला इन्कम आली. परंतु हेच व्हिडिओ काही वर्षानंतर सुद्धा तुम्हाला इन्कम देत असतात, सेम व्हिडिओज, बरोबर ना. तर यासाठी तुम्हाला अजून काही एफर्ट्स टाकावे लागते का? नाही, तरी ते ओल्ड व्हिडिओज तुम्हाला पैसे देते, तर ती झाली तुमची पॅसिव्ह इन्कम. काही एफर्ट्स न टाकता तुम्हाला जर का तुमच्या ओल्ड व्हिडिओजवर अजूनही इन्कम येत असेल तर ते तुमची पॅसिव्ह इन्कम झाली ना, करेक्ट. फायर संदर्भात काही इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवा. सर्वात आधी करिअर प्लॅनिंग. आपल्या आयुष्याच्या स्टार्टिंग मध्येच डिसाईड करून टाका की तुम्हाला कुठल्या फील्डमध्ये आपलं आयुष्य बनवायचं. गरजेचं नाहीये की तुम्ही जे डिसाईड करणार त्यातच तुमचं आयुष्य होईल किंवा इमिजिएटली तुम्हाला इन्कम येईल, परंतु तुम्हाला ऍटलीस्ट क्लॅरिटी असायला पाहिजे की मला काय करायचंय, मला कुठल्या फील्डमध्ये मला पुढे जायचंय. करिअर प्लॅनिंग. त्यानंतर आहे अजिबात
मोठे डेट्स घेऊ नका, कारण जर का तुम्ही खूप डेट्स घेतलेत तर तुमचे जे पैसे आहेत ते इंटरेस्ट चुकवण्यातच जातील आणि जेणेकरून तुमची सेव्हिंगची ॲबिलिटी कमी होत राहील. डू नॉट गेट मी रॉंग, मी असं म्हणत नाही की तुम्ही अजिबात डेट घेऊ नका, परंतु जर का तुम्ही डेट घेऊन लायबिलिटीज परचेस करत असाल तर हे बॅड डिसिजन आहे. आलं लक्षात. त्यानंतर पॉईंट नंबर 3, रिड्यूस स्पेंडिंग. आम्ही या व्हिडिओमध्ये अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु मी आता तुम्हाला एक मॅजिकल फॉर्म्युला सांगतो. इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेंडिचर. आधी सेव्ह करा आणि त्यानंतर उरलेले जे पैसे आहेत ते तुम्ही स्पेंड करा. परंतु आपण असं करत नाही, आपण अपोजिट करतो. आधी आपण स्पेंड करतो आणि त्यानंतर जे काही उरलेले पैसे असतील ते आपण सेव्ह करतो. असं करू नका. पॉईंट नंबर 4, स्वतःसाठी एक हेल्थ इन्शुरन्स आणि एक लाईफ इन्शुरन्स नक्कीच घ्या. इन्शुरन्स इज मस्ट, कारण तुम्ही किती जरी सेव्ह केलात तुमची अख्खी सेव्हिंग काही दिवसात झिरो होईल जर का एक मोठा हॉस्पिटल बिल आला. सो ऑलवेज हॅव हेल्थ इन्शुरन्स एज वेल एज लाईफ इन्शुरन्स. फायर अचीव्ह करण्यासाठी आपल्याला कंपाऊंडिंगची पॉवर सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे. पैसे जे असतात ना ते एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होतात, ग्रो होतात जर का तुम्ही कंपाऊंडिंग लावला तर नेहमी कंपाऊंडिंग करा. चला एक टेबल बघूया. आता या टेबल मध्ये तुम्हाला दिसेल की जर का तुम्ही आज सिंपल इंटरेस्ट मध्ये 100 रुपये निवेश केलेत तर एक वर्ष संपल्यानंतर ते 105 होतील, त्यानंतर 110, 115, 120 असं करत करत 10 वर्षानंतर ते 150 रुपयेपर्यंत पोहोचतील. परंतु हेच 100 रुपये जर का तुम्ही कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये टाकलेत तर एक वर्षानंतर 105 असतील, परंतु जर का तुम्ही 10 वर्षानंतरची अमाऊंट बघितली तर ती होईल 162.9. कशामुळे? ओनली बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग. आता यानंतरची स्टेप आहे पोर्टफोलिओ प्लॅनिंग. हे बघा, पोर्टफोलिओ प्लॅनिंग हा खूप क्रुशियल पार्ट आहे वेल्थ जनरेशन साठी आणि याचे काही थंब रूल सुद्धा आहे पोर्टफोलिओ बिल्डिंगचे. आपण ते आता डिस्कस करणार आहोत. आम्ही या व्हिडिओमध्ये 3 पार्ट्स मध्ये हा पॉइंट एक्सप्लेन करणार आहोत आणि ते प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकतात. सर्वप्रथम आपण यंग एम्प्लॉईज संदर्भात बोलूयात, ज्यांच्यावरती काही डिपेंडंट्स नाहीयेत. हे लोक कमीत कमी 50% इक्विटी स्कीम मध्ये निवेश करू शकतात, 20% डायरेक्ट इक्विटी, 10% इंडेक्स ETF मध्ये आणि 10% इंटरनॅशनल फंड्स मध्ये आणि 10% लिक्विड फंड्स मध्ये. जर का तुम्ही यंग सिंगल इन्कम फॅमिली असाल, ज्यांच्याकडे 2 स्कूल गोईंग किड्स असतील, तर तुम्ही 40% इक्विटी मध्ये करा, 20% तुम्ही ETF इंडेक्स मध्ये करा, 15% FDs मध्ये करा आणि 15% डेट स्कीम्स मध्ये आणि 10% तुमचे असायला पाहिजे लिक्विड फंड्स. जर का तुमची सिंगल इन्कम फॅमिली आहे, ज्यांचे सेटल्ड किंवा ग्रोन अप चिल्ड्रन नाहीयेत, तर त्यांच्यासाठी 30% सेव्हिंग असायला पाहिजे इक्विटीमध्ये, 10% डायरेक्ट इक्विटी, 20% इंडेक्स ETF, 20% बँक FD मध्ये ठेवा, 10% डेट स्कीम्स मध्ये आणि 10% लिक्विड फंड्स मध्ये तुम्ही ठेवू शकता. जर का तुम्ही हे प्रत्येक गोष्टींना लक्षात ठेवला तर कुठलाही माणूस अर्ली रिटायरमेंट घेऊ शकतो. हे बघा, रिटायरमेंट हा खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे. काही लोकांना असं वाटतं की मला लवकर रिटायर व्हायचंय आणि काही लोकांना काम करणं सुद्धा खूप आवडतं आणि त्यांना रिटायरमेंट त्यांच्यासाठी डोकादुखी आहे की अरे रिटायर झाल्यावर मी काय करणार आहे. तर रिटायरमेंट हे खूप सब्जेक्टिव्ह कन्सेप्ट आहे. तर मित्रांनो, पर्सन टू पर्सन वर डिपेंड करणार आहे की त्याला अर्ली रिटायरमेंट घ्यायचं आहे की नाही. परंतु जर का तुम्हाला अर्ली रिटायरमेंट नाही सुद्धा घ्यायचं असेल तरी तुम्ही हे रूल्स फॉलो करू शकता, जेणेकरून तुमच्याकडे खूप चांगली वेल्थ निर्माण होईल. आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की हे जे व्हिडिओज आहेत जे आम्ही बनवतोय हे फक्त एज्युकेशनल पर्पसेस साठी आहेत आणि कुठल्याही कंपनीला आम्ही रिप्रेझेंट करत नाहीये. आम्ही कुठल्याही प्रकारचे बाय किंवा सेल रिकमेंडेशन सुद्धा देत नाहीये. जर का तुम्हाला अजून अपडेट्स हवे असतील स्टॉक मार्केट संदर्भात तर आमच्या या ग्रो मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सायनिंग ऑफ, सिया आदर्श जोशी. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.